मिरजेतील प्रभाग 3 मधील विविध विकास कामांचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी जवळपास 2,07,75,000 रुपयांच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले। रस्ते, गटार आणि सार्वजनिक सुविधांच्या कामांमुळे प्रभागातील नागरी सुविधांना अधिक बळकटी मिळणार आहे। यावेळी खतीबनगर गव्हर्नमेंट कॉलनी येथील अंतर्गत रस्ते कामाचे नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। तसेच संजय गांधी नगर येथील आरसीसी गटार करणे, पिताश्री घर ते स्मशानभूमी ओढ्यापर्यंत रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे, पंढरपूर रोड गोसावी गल्ली मंठेमाळा येथे गटार बांधकाम करणे, पंढरपूर रोड लक्ष्मीनगर येथे महापालिकेच्या मोकळ्या जागेत सभामंडप व पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी कामांचे उद्घाटन करण्यात आले। या कामांमध्ये प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा, हॉटमिक्स डांबरीकरण, आरसीसी गटार बांधकाम तसेच नागरिकांसाठी सभामंडप व पेव्हिंग ब्लॉकची सुविधा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे। त्यामुळे पावसाळ्यातील पाणी निचरा, रस्त्यांची अवस्था आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठीची सुविधा यांसारख्या विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना होण्यास मदत होणार आहे। विकास कामे ही नागरिकांच्या गरजांवर आधारित असली पाहिजेत। प्रभागातील प्रत्येक भागात आवश्यक त्या सुविधा पोहोचवण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन कामे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। कामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता याला विशेष प्राधान्य दिले जाईल, असे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी सांगितले। प्रभागातील विविध ठिकाणी एकाच वेळी विकास कामांना सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। या कामांमुळे प्रभाग क्रमांक 3 मधील नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊन परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे। यावेळी दिगंबर जाधव, नगरसेवक संदीप आवटी, सचिन जाधव, विजय लोंडे तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व परिसरातील मान्यवर उपस्थित होते। आज कालपासून आम्ही उद्घाटन चालू केली आणि उद्घाटन चालू करत असताना काल आम्ही 2 नंबर वॉर्डमध्ये आम्ही काही उद्घाटन घेतली। आज 3 नंबरची वॉर्ड उद्घाटन घेतो। काल 1,25,00,000चे उद्घाटन आम्ही 2 नंबरला काढली आहे, आम्ही कामं चालू केली। आज जवळजवळ 1,40,00,000ची कामं आज आम्ही उद्घाटन करतो, जे वंचित राहिलेल्या भागातून आपण कामं घेतोय। हा बॅकलॉग मागल्या मार्चचा आहे। मागल्या मार्चचे जे पैसे मिळाले ते आता सगळे लॉन्च झाले। ह्या मार्चचे पैसे अजून बाकी आहेत आणि लॉन्च सगळं बाकी आहे। त्यामुळे आता हे संपलं, सगळं क्लिअर झालं की पुढे आपण ह्या मार्चच्या फंडाला आपण हात घालू आणि त्या पद्धतीने आणखी कुणाची काय कामं असतील त्यापैकी नियोजन करू। त्या कार्यक्रमाला आमचे नाना इथं नगरसेवक उपस्थित राहिलेले आहेत आणि बाकीचे दोन आहेत, बाकीचे संदीप आहेत, जाधव आहेत, बाकी सगळेच आपले इथं सगळेच आपले कॉलनीचे अध्यक्ष हे सगळे उपस्थित राहिलेले आहेत। माझं एक तक्रार आहे आपल्याला। तक्रार ही आहे की आम्ही जाताना आम्हाला दिसतं की खराब झाले, मग आम्ही निवेदन मागत नाही कोणाला। आमचं कर्तव्य आहे ते करणं, बरोबर ना। त्यामुळं काही वंचित राहिले बघा। आता इकडं मी आलो नसेल, कधी आलो असेल त्यावेळेस हे रस्ते घ्यायला पाहिजे, रस्ते घेतले आपण त्यावेळेला। आणि इथल्या नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी आणि जे आपले नगरसेवक हारले तिथं, त्याही नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांची तीव्रता आहे, हे कामं झाली पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजे, हारलो तरी कामं झाली पाहिजे, जिंकलो तरी कामं झाली पाहिजेत। आणि पण माझं कर्तव्य आहे की हारले जिथले सगळे एका जागी घेऊन कामं इथले सुखसोयी उपलब्ध करून द्यायची, ही माझी भूमिका आहे आणि त्या भूमिकेला मी अगदी तटस्थ राहिलेलो आहे। त्यामुळं निश्चितच तुम्ही संपर्कात राहावा, ग्रुपनं या, निवेदन द्या। लगेच होणार नाही, पण आजचं उद्या होईल, पण होणार हे 100% होणार, हा विश्वास सगळ्या जनतेला आहे। त्यामुळं तुम्ही म्हणाल लगे उद्याच करा, नाही होणार। पण ज्यावेळी मला मोका मिळेल, माझ्याकडे पैसा उपलब्ध होईल, त्या पद्धतीनं ती कामं प्रायव्हेटने आपल्याला घेता येतील आणि सुंदर असं व्यवस्थित करताना आपल्याला काय त्यामध्ये जमत नाही आहे। आणि सुंदर अजून काही समस्या असतील त्या आपण मांडाव्या। आता जवळजवळ रस्ते, हा रस्ता जाऊन असा टर्नला जातो, हा ते 2 रस्ते होत आहेत, आणखी काय आतले रस्ते थोडे राहिले असतील, काय राहिले असतील, त्याचंही निवेदन माझ्याकडे द्या, त्यालाही पैसे उपलब्ध करून आपण देऊया। आणि एक सुंदर असं माझ्या माता बहिणीला जायला, मुलांना जायला, तुम्हाला जायला, सगळ्यांना सोयीचं झालं पाहिजे। रस्ता चांगला असला की घराचं जरा सौंदर्य वाढतं आणि आपली पण जरा वाढते ना पाहुण्यामध्ये, आपल्याला करायला लागेल आपण आणि त्या दिवशी आपण काम करूया। तुम्ही मला 4 वेळा निवडून दिलं, तर मी काही मोजत बसू नाही, कुणी दिलं कुणी नाही दिलं, मतदार कोणी दिलं ते आता अंतर्यामी व्हावं, आपण केले का नाही केले, पण करा न करा काय करा, पण माझं मला काम करण्यासाठी आपण 4 वेळा मला आशीर्वाद दिले गेले आणि पुढेही ही कामं होत राहतील एवढं मी आश्वासित करतो आणि थांबतो। आपला व्हॅल्युएबल टाईम असं देऊन सुरेश भाऊ खाडे आमदार इथं आले, त्याचबरोबर दिगंबर जाधव साहेब, त्याबरोबर आवटी साहेब, दोरकर साहेब आणि अनेक म्हणजे इथले अधिकारी, गव्हर्नमेंट कॉलनीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिन जाधव सर, हे सगळे आले। ह्याबद्दल खरंच त्यांचा आभार आहे। आणि आज खरंच खाडे साहेब तुम्ही एक मनाचं बोलून गेला
की तुम्ही आमच्याकडे येत राहा, आमची चूक आहे जे आम्ही तुमच्या संपर्कात नाही, पण आमचे हे जे नगरसेवक वगैरे आहेत मतदान नाही दिलं तर नाही नाही असं नाही. आता आमचे दिगंबर ऐका जरा साहेब आहेत, आवटी साहेब आहेत, दोरकर साहेब आहेत. बोलणार नाही ते याला बसायचं. आम्ही झालं इलेक्शन संपलं सगळं Correct, झालं, correct, सगळं झालं. आता विकासासाठी सगळ्यांनी यायला पाहिजे, करेक्ट भेटायला करेक्ट पाहिजे, विकासासाठी चर्चा आला पाहिजे. आणि तुम्ही 2-3 शब्द जे बोलला, स्वतः तुम्ही काय बन नका, म्हणजे इथले इंजिनियर बोल नका, माझ्याकडे या, अतिशय उत्तम सांगितला. आम्ही तुमच्याकडे येत राहू आणि आमच्याकडे हे जे लोक आहेत हे सगळे आमच्याकडे कंपल्स संपर्कात असतात आणि त्यांना मी एक वचन दिलं, आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहेत आणि कायम तुमच्या पाठीशी पण असणार. आणि खरंच तुम्ही मिरजेचा, कॉलनीचा नव्हे, मिरजेचा विकास योग्य पद्धतीने करत राहिलेला आहे. मिरजेचा म्हणजे तुम्ही बदललेला आहे, मिरज पहिला आणि आत्ता म्हणजे फरक आहे. फक्त आमची एक विनंती आहे की हे जे कॉलनी आहे हे खूप जुनी कॉलनी आहे मिरजेमधली. आमच्या वडिलांनी याची स्थापन केली होती कॉलनी 1970 मध्ये. तर जरा थोडीशी दुर्लक्षित मध्ये झाली होती, पण ते चांगल्या लोकांनी पुन्हा आता जरा लक्ष द्यायला लागल्यात. त्यामुळे आमचे 2-3 प्रश्न पण आहेत, ते नंतर आम्ही तुम्हाला, आता हे वेळ नाही, तुम्हाला नंतर त्याचा हे देऊ आणि तुमच्याबरोबर कायम आम्ही संपर्कात राहू साहेब.